हा बघत होतो आपण 7वा प्रश्न बघत होतो त्याच्यातला 0 to a हे इंटिग्रेशनचं लिमिट आहे आणि 1/x प्लस स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर असं दिलेलं आहे. ज्या ठिकाणी a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर असतं त्या ठिकाणी मोस्टली वी शॅल यूज दिस सबस्टिट्यूशन x इज इक्वल टू a साइन थिटा. एकदा आवाज प्रत्येकाला येतोय का? हो हो ठीक आहे. तर x इज इक्वल टू a साइन थिटा हे सबस्टिट्यूशन आपण ह्याच्यामध्ये करणार. म्हणजे काय होणार इथं बघा, सबस्टिट्यूशन केल्यानंतरच्या गोष्टी काय काय येतील बघा. पहिली गोष्ट म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काढून डी थिटा साठी काय होणार आहे ते बघूया. याचा डेरिव्हेटिव्ह काढला x चा डेरिव्हेटिव्ह dx. a हा कोएफिशियंट आहे त्यामुळे तो ॲज इट इज राहिलेला आहे. a हा ॲज इट इज राहिलेला आहे. आणि मग साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह हा काय कॉस थिटा आहे. मात्र थिटाचा डेरिव्हेटिव्ह काढतो त्यामुळे इथं काय लिहिणार मी डी थिटा लिहिणार आहे. आणि हा भाग केलेला आहे साइन थिटाची व्हॅल्यू इथं लिहिलेली आहे की x अपॉन a हा लागणार आहे परत म्हणून तो आधीच काढून घेतलेला आहे आपल्याला. ठीक आहे. तर बघूया पुढचा भाग बघा. आता हे जे लिमिट्स होते हे dx चे लिमिट्स होते. हा a म्हणा किंवा हा 0 हे दोन्ही लिमिट्स कोणाचे होते dx चे होते. आता मला कोणाचे लिमिट्स मिळवायचे तर थिटाचे लिमिट्स मिळवायचे. त्याच्यासाठी x च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या दोन्हीही व्हॅल्यूज याच्यामध्ये ठेवून x ची व्हॅल्यू 0 ही व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवली म्हणजे काय आलं 0 अपॉन a. तर साइन थिटा जर 0 असेल तर कुठल्या अँगल साठी 0 मिळतो आपल्याला थिटा 0 साठी 0 मिळतो आपल्याला. त्यामुळे 0 येईल हे. आणि a इथं टाकला समजा आपण x च्या ठिकाणी a टाकला तर इथं काय मिळणार आहे आपल्याला a अपॉन a म्हणजे काय मिळणार आहे 1. तर कुठल्या थिटासाठी साइन हा काय मिळतो आपल्याला 1 मिळतो. हा उत्तर सांगा तुम्ही कुठल्या थिटासाठी साइन 1 मिळतो आपल्याला. 90 π/2. हा π/2 साठी मिळतो आपल्याला. म्हणजे जे लिमिट्स होते कोणाचे x चे कुठून कुठपर्यंत होता 0 पासून 0 पासून a पर्यंत होते x चे. तसं मग याचे लिमिट्स काय असणार आहे तर 0 पासून π/2 पर्यंत असणार आहेत लिमिट थिटाचे. तर त्याचाच उल्लेख समोर केलेला असणार आहे बघा. हे जे काय 0 to a होतं त्याचं रूपांतर 0 to π/2 मध्ये झालेलं आहे. ओके. आणि बाकी सगळं आता एक्सप्रेशन पूर्णपणे डी थिटा मध्ये आणायचं आहे. जिथं जिथं एक्स आहे सगळ्याचं रूपांतर थिटा मध्ये करायचं. हा एक्सचं काय होणार a साइन थिटा. आय हॅव रिटन इट ओव्हर हिअर. हा बहुतेक इंटू नाही आहे, हा बहुतेक सॉरी प्लस नाही इंटू आहे दिसतं मग त्यामुळे हे इंटू केलेलं. आणि स्क्वेअर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. एक्स ची व्हॅल्यू टाकली a साइन थिटा जी आहे ती इथं टाकली स्क्वेअर असल्यामुळे याचा स्क्वेअर लिहिलेला आहे. आणि वर dx फक्त राहिलेला आहे पण dx म्हणजेच किती आहे dx हा a cos थिटा आहे. हा जो a cos थिटा आहे तो इथं टाकलेला आहे आपण a cos थिटा इथं टाकलेला आहे. a cos थिटा d थिटा. आता कॅन्सलेशन होणाऱ्या टर्म्स कुठल्या तर a विल गेट कॅन्सल्ड. दिस आय शॅल कीप इट राईट ॲज इट इज राईट नाऊ. cos थिटा अपॉन sin थिटा काय होतं ते बघूया त्याच्या पुढं. या दोघांमधून a स्क्वेअर कॉमन काढला. a स्क्वेअर कॉमन काढल्यामुळे इथं काय आतमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर विच वी कॅन राईट इट ॲज कॉस स्क्वेअर. इथं प्लस चिन्ह आहे म्हणजे बघा इथं दिलेलं इथं प्लस चिन्ह म्हणजे आहे. आय वॉज रॉंग देन हिअर प्लस साइन शुड बी देअर. हे बरोबर आहे म्हणजे दिस प्लस साइन इज करेक्ट. मग इथं a स्क्वेअर आहे. a स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काढलं तर काय मिळालं a मिळालं. हा 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर आणि मग स्क्वेअर रूट काढल्यामुळे काय मिळालं इथं फक्त कॉस थिटा मिळालेला आहे. मग अशा स्वरूपामध्ये ते आलेलं आहे a साइन थिटा प्लस a कॉस थिटा आणि वर a कॉस थिटा. दोन्ही मधले वरच्या आणि खाली कॉमन काढून घेतलेले a कॉमन काढला की साइन थिटा प्लस कॉस थिटा मिळतो. तो a वरच्या बरोबर कॅन्सल करू शकता तुम्ही. हे सगळेच a कॅन्सल होतात म्हणजे मग कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस कॉस थिटा हा राहतो भाग. ठीक आहे. याच्यानंतर आपण इथं काय करणार ते बघा. आता प्रॉपर्टी वापरतोय आपण. आता कुठली प्रॉपर्टी वापरतो बघा. आता डिनॉमिनेटर मध्ये काय टर्म्स आहेत साइन थिटा आणि कॉस थिटा आहे बघा. बरं का प्रॉपर्टी का वापरायची आणि कशी वापरायची कशासाठी ही प्रॉपर्टी वापरायची हेही सांगतो मी तुम्हाला. नीट लक्ष द्या फक्त. हा जो काही डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटरला विचारायचं की हा π/2 मायनस थिटा जर केला तर काय मिळणार आहे बघा. हा साइन आहे. साइन थिटाचं रूपांतर मी साइन ऑफ π/2 मायनस थिटा केलं समजा
बघा बरं का, या गोष्टीला थोडासा विचार करून घ्यावा लागतो. डायरेक्टली उत्तर मिळणार नाही तुम्हाला. हा कॉसला मी कॉस पाय बाय 2 मायनस थिटा लिहितो मी. परत एकदा जे 11वीला झालेल्या गोष्टी आहेत त्यांचं रिकॉलिंग करू. हे सगळ्यांनाच माहिती आहे. ए एस टी आणि सी आणि पाय बाय 2 मायनस थिटा म्हणलं की इट इज ओनली अबाउट द फर्स्ट क्वाड्रंट. ओनली अबाउट द फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा काय होणार आहे? कॉस थिटा मिळणार आहे. काय मिळणार आहे आपल्याला? कॉस थिटा मिळणार आहे. प्लस कॉस पाय बाय 2 मायनस थिटा काय होणार आहे? पाय बाय 2 असल्यामुळे कॉसचं रूपांतर कशामध्ये झालं? साइन थिटा मिळणार आहे. थोडक्यात काय तर हा जो भाग आहे, हा भाग म्हणजे खरं तर हेच आहे. हेच परत एकदा दिसायला का नाही? हाच भाग परत एकदा दिसतोय. तर याचं वैशिष्ट्य बघा, ह्या प्रॉपर्टी वैशिष्ट्य काय? थिटाच्या ऐवजी पाय बाय 2 मायनस थिटा ठेवल्यानंतर डिनॉमिनेटर आपल्याला बदलत नाही. हा डिनॉमिनेटर तोच राहतोय. तोच म्हणजे काय? कॉस थिटा प्लस साइन थिटाच येतोय. अशामुळे इथं ही प्रॉपर्टी वापरतोय आपण. या गोष्टीमुळे इथं ही प्रॉपर्टी वापरतोय. मग आता ही प्रॉपर्टी बघा काय सांगते. तर 0 to a असेल, एफ ऑफ एक्स असेल, तर प्रत्येक एक्सच्या ठिकाणी आपल्याला या एक्सच्या ठिकाणी आय कॅन राईट इट ॲज ए मायनस एक्स. ए म्हणजे कोण असतो? हा ए, याच्यामध्ये उडी मारतो. तसाच पाय बाय 2 हा थिटाचं रूपांतर पाय बाय 2 मायनस थिटा, थिटाचं रूपांतर पाय बाय 2 मायनस थिटा, थिटाचं रूपांतर पाय बाय 2 मायनस थिटा करावं लागेल आपल्याला इथं. सो इट विल बी समथिंग लाईक दिस. ही प्रॉपर्टी डायरेक्टली स्टेट केली. नंबर लक्षात नसला तरी चालेल, डायरेक्टली प्रॉपर्टी स्टेट करायची इथं. मग कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा, साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा आणि कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. प्रत्येक ठिकाणी जे झालेले बदल आहेत ते लिहू. याचा साइनचं रूपांतर कशामध्ये झालं? कॉस मध्ये झालं. कॉसचं रूपांतर इथं देखील साइन मध्ये झालं आणि वर देखील साइन मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. मग हे झालेले बदल. आता मग बघा याचं वैशिष्ट्य काय? याचा डिनॉमिनेटर आणि याचा डिनॉमिनेटर इट इज सेम. जरी मी ही प्रॉपर्टी वापरली, प्रॉपर्टी वापरल्यानंतर सुद्धा डिनॉमिनेटर चेंज होत नाही, म्हणूनच प्रॉपर्टी वापरतोय आपण. आता मग याचं काय? हा आय आहे. हा जो आलेला आहे तो काय बदललेला नाही, मी तो आयच आहे. इट इज ऑल्सो आय. हेच इंटिग्रेशन आहे. मग काय करू आपण? हा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे दोघांची बेरीज करणार मी. पुढच्या स्टेपमध्ये काय करतो? ऍडिंग इक्वेशन 1 and 2. काय मिळतंय बघा बघू. मग हा इक्वेशन 1 होता, हा इक्वेशन 2 होता. हा देखील आयचीच व्हॅल्यू आहे, ही देखील आयचीच व्हॅल्यू आहे. आय प्लस आय दोन्ही मिळून किती झाले? 2i झाले. आणि इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 असं लिहिलेलं आहे इथं. त्यामुळे आता इथं बघा, हा डिनॉमिनेटर इज सेम, कॉस थिटा प्लस साइन थिटा, कॉस थिटा प्लस साइन थिटा. इवन द लिमिट्स आर सेम. Limits are not going to change. It is from 0 to pi by 2 itself. This part and this part is same. Limits are same. That is why I can add these two terms. या दोघांची बेरीज करू शकतो आपण. हा डिनॉमिनेटरला cos थिटा प्लस साइन थिटा येईल आणि वर न्यूमरेटरला देखील सरप्राइजिंगली द सेम टर्म इज देअर, cos थिटा प्लस साइन थिटा येईल. आणि त्यामुळं बऱ्याच अंशी फार सोपं झालेलं आहे. सगळंच कॅन्सल होतं. काय राहतं आतमध्ये काय नाही, म्हणजे फक्त 1 राहतं. डायरेक्टली उत्तर सांगू शकेल का माझं 1 असेल तर उत्तर काय येणार? डायरेक्ट उत्तर हे डायरेक्ट उत्तर झालं. बरं ठीक आहे. 1चं आपण एक्स कुठं मित्र, आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा करतोय का नाही इथं, त्यामुळे काय येणार? हा थिटा येणार. आणि डायरेक्ट उत्तर म्हणजे मला काय अपेक्षित होतं माहिती का? थिटा सांगून वरचं लिमिट काय? पाय बाय 2, खालचं लिमिट काय? 0. काय टाकणार मग? पहिल्यांदा वरचं लिमिट किती आला? पाय बाय 2, खालचं लिमिट 0. पाय बाय 2 मायनस 0 म्हणजे किती आला? पाय बाय 2. हे उत्तर कोणाचं झालं? 2i चं झालं. हे उत्तर कोणाचं झालं? 2i चं. तर i चं उत्तर काय? पाय बाय 4. i चं उत्तर काय येणार? पाय बाय 4. बघा हा राहिला 1, त्याचं घेतलं इंटिग्रेशन. 1चं इंटिग्रेशन थिटा, वरचा लिमिट ठेवणार, खालचं लिमिट ठेवणार, मग मिळाला पाय बाय 2 मायनस 0. हे सगळं मिळालंय 2i साठी. तर i हा काय येणार? पाय बाय 4. इकडचे 2 या इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार या 2 ला, म्हणजे पाय बाय 4 मिळणार आपल्याला. ओके. सो दिस वॉज व्हॉट द क्वेश्चन नंबर 7 वॉज.
Now I shall move on to the question number 8. Here the integration is from minus pi by 4 to pi by 4. कुठली प्रॉपर्टी स्ट्राइक करते का तुम्हाला एखादी? इथं काय केलं तर इथं दोघांना वेगळं वेगळं केलंय बरं का. इथं या सम मध्ये काय केलेलं बघा. लेट मी चेंज द कलर. रेड इज बेटर. हा जो आहे हा वेगळा वेगळा लिहिलेला आहे. एक्स हा याच्यासाठी दिलेला आहे आणि पाय बाय 4 इथं लिहिलेलं आहे. म्हणजे हे डिस्ट्रीब्युशन ऑफ द डिनॉमिनेटर्स असं म्हणतो आपण त्याला. याला एक दिला आणि याला एक दिला आणि मग एकाला I1 म्हणलं एकाला I2 म्हणलेलं आहे. ठीक आहे. मग दोन्हीचा विचार करूया. I1 चा विचार केला, हा I1 घेतला सेपरेटली. आता हे लिमिट्स जे आहेत मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 असं असल्यामुळं कुठली प्रॉपर्टी वापरणार आपण? काय सुचतंय का? ज्या वेळेस लिमिट्स हे मायनस ए टू ए असतील त्यावेळेस एक प्रॉपर्टी आपण कुठली वापरतो सांगा मला. एफ ऑफ एक्स जर असेल. वोकल व्हा मित्रांनो, बोला. सर ते ऑड आणि इव्हन. करेक्ट करेक्ट. ऑड आणि इव्हनचा विचार करतो आपण तिथं. आणि ऑड आणि इव्हन म्हणजे काय? ऑड आणि इव्हन म्हणजे काय ते बघूया आपण. ऑड आणि इव्हन म्हणजे काय असतं? एफ ऑफ मायनस एक्स जर एफ ऑफ एक्स इतका आला एक्झॅक्टली तेवढाच आला, परत जरी मायनस केलं तरी काय फरक पडत नाही. मायनस जर तो खाऊन टाकला तर याला काय म्हणतो आपण? इव्हन. हा इव्हन. बर इव्हन म्हणतो याला. आणि जिथं एफ ऑफ मायनस एक्स हा मायनस एफ ऑफ एक्स येतो, मायनस एफ ऑफ एक्स येतो, अशा वेळेस याला काय म्हणतो आपण? ऑड. छान छान छान. याला ऑड म्हणतो, याला इव्हन म्हणतो. इट्स अ ग्रेट थिंग टू लर्न. नाउ प्रॉपर्टी आठवायचा प्रयत्न करा. मी आता इंकचा कलर बदलतो आणि तुम्ही सांगा मला विच प्रॉपर्टी कॅन वी यूज अँड व्हॉट इज द प्रॉपर्टी. जर ऑड असेल तर उत्तर काय येणार हो? ऑड असेल तर उत्तर काय येणार डायरेक्टली? 0. Zero. करेक्ट करेक्ट करेक्ट. 0. आणि इव्हन असेल तर? इव्हन असेल तर येते काहीतरी उत्तर येते सर. बरोबर आहे. काहीतरी येणार आहे. काहीतरी येणार आहे म्हणजे काय होणार आहे म्हणजे काय? डबल येत आहे. डबल 0 टू ए घ्यायचा म्हणजे काय? हा लिमिट कुठून कुठं आहे? मायनस ए टू ए आहे. बरोबर आहे. तर मध्ये कोण येते? 0. हे सगळंच कॅल्क्युलेट करू नका असं म्हणते त्यांनी. इव्हन फंक्शन आहे ना, मग फक्त 0 टू ए एवढंच कॅल्क्युलेट करून मग डबल करा असं म्हणलेलं आहे. ही प्रॉपर्टी आपण वापरणार आहे. तर बघा आता पहिल्यांदा एफ ऑफ मायनस एक्स काढू. हा कशासाठी काढतो? ऑड आहे का इव्हन हे ठरवण्यासाठी. वी शॅल डिसाइड वेदर इट इज ऑड और वेदर इट इज इव्हन. सो रिप्लेस इच एक्स बाय मायनस एक्स. प्रत्येक एक्सच्या ठिकाणी काय ठेवला? मायनस एक्स ठेवला. म्हणजे काय मिळालं आपल्याला? हा असा मिळाला. मग आता मायनस एक्स ठेवल्यानंतर फंक्शन मध्ये काय बदल झालाय बघा जरा. हा एक्सचं रूपांतर कशामध्ये झालं? मायनस एक्स. आतमध्ये कॉस मध्ये काही बदल होत नाही. कॉस हा कॉस ऑफ मायनस इज सेम, म्हणजे हा कॉस मध्ये काही फरक पडत नाही. बिकॉज कॉस ऑफ मायनस थिटा इज सिम्पली कॉस थिटा. त्यामुळे याच्यात बदल होत नाही. त्यामुळे या चिन्हामध्ये काही बदल नाही. खालच्या चिन्हामध्ये काही बदल नाही. वर मात्र काय झालेलं आहे? हे एवढं एक्सचं चिन्ह काय बदललंय आणि तो मायनस झालेला आहे. याचा अर्थ बघा बरं का, मी काय दाखवतोय एवढंच सिलेक्ट करून दाखवतोय. एवढा जो तुकडा आहे, एवढा जो तुकडा आहे तो एक्झॅक्टली एफ ऑफ एक्स आहे. एवढा जो तुकडा आहे तो एफ ऑफ एक्स आहे का? एक्स अपॉन 2 मायनस कॉस 2x तेवढंच आहे का नाही? म्हणजेच हा मायनस चिन्ह मायनस टाइम्स एफ ऑफ एक्स. एफ ऑफ मायनस एक्सचं काय झाला? मायनस एफ ऑफ एक्स झाला. याचा अर्थ यांनी एफनी हे मायनस एक्स जे आहे मायनस चिन्ह खाऊन टाकलेलं नाही तर बाहेर सोडलेलं आहे. म्हणून याला काय म्हणणार आपण? ऑड फंक्शन म्हणणार. ऑड. आणि म्हणून I1 ची किंमत काय येणार आहे? 0 येणार आहे. तर I2 ची व्हॅल्यू तुम्ही काढायचा प्रयत्न करा जरा. I2 जे आहे ना, I2 ची व्हॅल्यू तुम्ही स्वतः काढायचा प्रयत्न करा जरा. I2 मी तुमच्या समोर ठेवतो. एक 2 मिनिटाचा वेळ देतो मी तुम्हाला. त्या 2 मिनिटामध्ये नाही का तुम्ही काढायचा प्रयत्न करा.
I2 ची किंमत काढा. हॅलो, हा मौसाला दे एक मिनिट. अगं काय करत असं करतं ना. आलंय उत्तर कोणाला? ऑडिओ चालू करून सांगू शकता तुम्ही. तर बघा मग, ठीक आहे. पहिल्यांदा ते ऑड आहे का इव्हन हे ठरवायला पाहिजे का? बघा जरा इथं. अच्छा, चेक दिस नाव. आता टी च्या ठिकाणी tan x ठेवलेला आहे आपण. ज्या ज्या ठिकाणी असा फॉर्म आहे 1/a + b cos x, cos 2x आहे बरं का, 2x हा x असला असता तर tan of x/2 गेल्या वेळेस आपण बघितलं त्या पद्धतीचं x/2 ठेवत असतो. पण हा cos 2x आहे किंवा sin 2x किंवा दोन्हीचं मिक्सर जर असेल sin 2x आणि cos 2x असं मिक्सर जरी असलं तरी सबस्टिट्यूशन मात्र हेच करणार आहे आपण, t = tan x. ठीक आहे. मग आता असं ठेवल्यानंतर हा इंटिग्रेशन मधला झालेला भाग आहे बरं का. तर cos 2x ची व्हॅल्यू काय असते? 1 - t²/1 + t² आणि dx = dt अपॉन, इथं 2 असेल तर इथं 2 येणार नाही. मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, किंवा म्हणजे ज्या वेळेस आपण 1/a + b नुसताच cos x जर आला, लक्षात घ्या, नुसताच cos x आला तर हे काय येतं बघा, dx काय येत आहे तर 2 dt येत आहे, 2 dt अपॉन 1 + t². जर इथं 2 नसेल तर इथं 2 येणार, हे लक्षात ठेवायचं. आणि इथं 2 असेल तर इथं येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता पुढे, आता π/4 पासून +π/4 पर्यंत आहे ते, -π/4 पासून +π/4 पर्यंत. मग π/4 ही किंमत याच्यामध्ये टाकली, -π/4 टाकला की -1 मिळाला x ची व्हॅल्यू आपल्याला, सॉरी t ची व्हॅल्यू आपल्याला -1 मिळते. x ची व्हॅल्यू π/4 टाकली की मग t ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला? 1 मिळते. त्यामुळे आधी जे लिमिट्स होते -π/4 to π/4, नाव इट विल बिकम -1 to 1. काही जणांनी पहिल्यांदा इव्हन फंक्शन म्हणून काढलं असेल, ते केलं तरी चालणार आहे बरं का, कारण ते केल्यानंतर परत शेवटी हेच करावं लागणार तुम्हाला, असा प्रकार. मग काय मिळतं बघा इथं, -1 to 1 हा सगळा वर dt अपॉन 1 + t² अपॉन 2 मायनस हा जो cos 2x ची व्हॅल्यू आहे 1 - t² अपॉन 1 + t², ती व्हॅल्यू इथं टाकली.
सो व्हॉट आय गेट इज दिस. हा जो डिनॉमिनेटर आहे तो सिम्प्लिफाय केला, हा क्रॉस मल्टिप्लाय केला बरं का. इथं काही नाही म्हणजे 1 असतं. इथं क्रॉस मल्टिप्लाय केला म्हणजे डिनॉमिनेटर 1 + t² हा इथं देखील आहे आणि इथं देखील आहे, तो कॅन्सल होणार आहे. 2 नी मात्र याला कम्प्लिटली मल्टिप्लाय, 2 + 2t² होणार, 2 + 2t² होणार तो. आणि -1 खरं तर वर -t² होता वर, पण हे मायनस चिन्ह याला दिल्यामुळे मायनसचा -1 झाला आणि इथं आतमध्ये प्लस गेला, त्यामुळे प्लस झालाय तो. ठीक आहे. आता पुढे काय मिळतं बघा. हा जो आहे तो काय मिळतो आपल्याला dt/3t² + 1 मिळालेला आहे. ठीक आहे. मग आता हे जो भाग आहे आता केला तरी चालेल, या स्टेपला केलं तरी चालेल, किंवा काही जणांनी समजा पहिल्यांदा इथंच वापरला असेल, इव्हन फंक्शन इथं देखील मिळेल तुम्हाला, इथं देखील वापरला तरी चालतंय. पण हे सबस्टिट्यूशन मात्र तुम्हाला ते चुकणार नाही. हे आता किंवा नंतर सबस्टिट्यूशन मात्र हेच करावं लागणार आहे तुम्हाला. मग इव्हन फंक्शन म्हणून आहे हा, कारण की -1 to 1 असा फॉर्म असल्यानंतर आतमध्ये जे आहे t च्या ठिकाणी -t ठेवून बघा, -t² काय येणार आहे, t² येणार आहे, म्हणजे फंक्शन तेच राहणार आहे. म्हणजे जरी मायनस मी टाकलं, म्हणजे f(-x) जरी केला तरी तो f(x) इतकाच येणार आहे. म्हणजे या t चा -t केल्यामुळे या फंक्शनमध्ये काही फरक पडत नाही, म्हणूनच त्याला काय म्हणलेलं आहे, इव्हन फंक्शन म्हणलेलं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट पार्ट. आता याचं रूपांतर बघा, -1 to 1 चं रूपांतर 0 to 1 होणार. -a to a असेल तर 0 to a, मात्र याची दुप्पट, मात्र याची 2 टाइम्स. ओके. पुढे मग हा जो आहे इथं काय होणार बघा, 3 जो आहे 3 कॉमन बाहेर काढता येईल आपल्याला. इथला 2 1 जा 2, 2 2 जा 4 एवढंच केलेलं आहे. इथं π/2 मिळालेला, मात्र हा t आपण बाहेर काढू शकतो, t² ला लागून असलेला तो बाहेर काढला, त्यामुळे 3 2 जा किती झाले, 6 झाले, π/6 मिळाले इथं आपल्याला. आतमध्ये काय काय मिळतंय तर t² प्लस याच्यातला 3 बाहेर काढला म्हणजे 1/3 झाला. 1/3 हा कशाचा स्क्वेअर आहे, 1/3 हा 1/√3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. असं केलं मागचं कारण की मला या फॉर्म मध्ये आणायचं त्याला, 1/x² + a². फॉर्म्युला सांगा याच्यासाठी काय येणार, 1/x² + a². 1/a tan inverse of x/a plus c. बरोबर आहे, छान. 1/a tan inverse of x/a plus c. मग याच्यामुळे a ची किंमत जी होती 1/√3, a was 1/√3. a ची जी किंमत आहे ती इथं टाकलेली आता 1/a म्हणजे 1/√3. x म्हणजेच कोण होता माझा, t आहे, t/1/√3. मग हा √3 पुढच्या स्टेपमध्ये वर जाईल, हा √3 पुढच्या स्टेपमध्ये वर जाईल. मग जास्तीत जास्त आलेलं उत्तर बघा, वर काय मिळेल आपल्याला, हा तर √3 वर गेला म्हणजे √3t मिळाला. इथं काय होतंय, हा √3 जरी वर गेला, आता वर गेला म्हणून समजू आपण, इथला काढून टाकतो आणि वर लिहितो मी, √3 लिहितो. आणि या 6 ला काय लिहिता येईल आपल्याला, 2 × 3 लिहिता येईल. 6 ला काय लिहिता येईल, 2 × 3 लिहिता असताना परत एकदा √3 × √3 लिहितो मी. 6 चं रूपांतर काय करतो बघा, 2 × 3, पण 3 आपल्याला √3 × √3 लिहिता येतात, त्यामुळे एक रूट या रूट बरोबर कॅन्सल करून 2√3 मला शेवटी मिळवता येईल, 2√3. त्यामुळे π/2√3 tan inverse of √3t. आणि लिमिट्स मात्र 0 to 1. पहिल्यांदा 1 टाकायचा, नंतर 0. आता tan inverse of √3 minus tan inverse of 0. tan inverse of 0 I know which is equal to 0 itself. tan inverse of √3 काय असतो सांगा उत्तर. √3 काय असतो, π/6. π/6 म्हणजे 30 डिग्री म्हणायला तू, 30 डिग्री का, बरोबर आहे का. बाकीच्यानी कोणी काय, π/3. Sir, π/3. π/3 म्हणजे 60 डिग्री ना. बर, तर बघा आता π/3 आलेला आहे हा -0, तर π/3 - 0. त्यामुळे फायनली π × π² √3 × 3 म्हणजे बरं, किंवा 3 × 2 काय केला, 6 केला, 6 आणि √3 लिहिलेलं आहे, π² / 6√3 असा तो आलेला आहे. ठीक आहे. वी शॅल गो टू द नेक्स्ट सम नाव.
9th सम जो आहे तो दिलेला आहे -0 to π/2 दिलेला आहे sin x मायनस कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स इंटू कॉस एक्स. चला तर या ठिकाणी एखादी प्रॉपर्टी आपल्याला वापरता येते का बघूया. मला वाटतं a मायनस एक्स सुद्धा जमण्यासारखी आहे. तर a मायनस एक्सची प्रॉपर्टी म्हणजे π/2 मायनस थिटा, थिटाचं रूपांतर π/2 मायनस थिटा मध्ये करणे असं हे जमण्यासारखं आहे. तर बघूया इथं काय वापरलं. हां, तीच प्रॉपर्टी इथं देखील वापरलेली आहे. प्रत्येक ठिकाणी एक्सच्या ऐवजी π/2 मायनस एक्स केलेला आहे. एक्सच्या ऐवजी π/2 मायनस एक्स केलं. का केलेलं आहे? कारण की तसं केल्याने डिनॉमिनेटर तोच राहतोय. जास्तीत जास्त काय होणार, साईनचं रूपांतर कॉस मध्ये होणार आणि कॉसचं रूपांतर साईन मध्ये होणार. पण 1 प्लस कॉस इंटू साईन किंवा 1 प्लस साईन इंटू कॉस तोच राहणार आहे. त्यामुळं ही प्रॉपर्टी वापरतो आपण. डिनॉमिनेटर वरून ठरवतो बरं का कुठली प्रॉपर्टी वापरायची. ही प्रॉपर्टी वापरल्याने डिनॉमिनेटर तोच राहणार आहे. बघा जरा तुमचा आता वर काय होणार आहे, साइन एक्स मायनस कॉस एक्सचा हा कॉस एक्स मायनस साइन एक्स मिळेल आपला π/2 मायनस एक्स π/2 मायनस एक्स केल्यामुळं. आता परत एकदा ते सांगत बसत नाही ASTC π/2 मायनस थिटा हे काय कॉस एक्स मायनस साइन एक्स. बघा बरं का, साइन एक्स मायनस कॉस एक्स काय झाला, कॉस एक्स मायनस साइन एक्स. आणि इथं साइन कॉस आहे तर याचे कॉस साइन मिळतील. कॉस साइन किंवा साइन कॉस काही लिहिलं तरी चालेल. पण हे सेकंड मिळालेलं आहे आणि आधीचं जे होतं ते दिस इज फर्स्ट इक्वेशन. मग या दोघांना ऍड करणार परत एकदा मगाशी केल्यासारखंच, विशेष काही नाही याच्यात. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 व्हॉट वी गेट इज दिस. खालचा डिनॉमिनेटर इज सेम. मला वाटतं या स्टेपला ऍड केलं असतं तरी चाललं असतं किंवा काय केलं. हां बर, याच्यातलं काय हे काय म्हणजे विशेष काय नाही. मायनस चिन्ह बाहेर काढलं पण लिमिट मध्ये बदल नाही केला बरं का. हा कॉस एक्स आधी लिहिलाय मायनस साइन एक्स लिहिलाय. खरं तर हे पूर्णच्या पूर्ण इंटिग्रेशन दिसतंय का आपल्याला, आहे तसं दिसतंय का. सेम इंटिग्रेशन 2 टाइम्स कॉस एक्स मायनस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स कॉस एक्स, कॉस एक्स मायनस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स कॉस एक्स, 0 to π/2 0 to π/2. इथं मात्र मायनस, इथं मात्र प्लस. सो दिस होल थिंग गेट्स कॅन्सल्ड. सो व्हॉट वी गेट इज अ 0. I is equal to 0. This is the final answer for you. ठीक आहे, सोपं झालं बऱ्याचपैकी. हे डायरेक्ट सोडवत गेलो असतो तर फार वेळ लागला असता. प्रॉपर्टी वापरली त्यामुळे हे उत्तर सोपं झालेलं आहे आपल्याला. इथं देखील परत तीच प्रॉपर्टी 0 to 1 म्हणलेलं आहे. इथं 0 to 1 आला म्हणजे काय, a मायनस एक्स, एक्सच्या ठिकाणी 1 मायनस एक्स ठेवणार मी इथं. बघा बघू, किंवा दुसरं काय करता येतं का बघूया आपण. प्रॉपर्टी अच्छा हां, पहिल्यांदा 0 to π/4 मध्ये त्याचं रूपांतर करून घेतलेलं आहे. तर बघूया पहिल्यांदा. चला, एक्सची किंमत काय ठेवलेली आहे इथं. हे जरा वेगळं सम आहे बरं का. हे दिस इज अ डिफरंट सम, दिस इज अ डिफरंट सम, डिफरंट काइंड ऑफ सम. इथं जरा वेगळ्या पद्धतीने विचार करून केलेला आहे. एक्सची व्हॅल्यू काय ठेवलेली आहे तर टॅन थिटा ठेवलेली आहे. का बरं तसं केलेलं आहे की बघा इथं टॅन स्क्वेअर प्लस 1 आपल्याला काय मिळेल, सेक्स स्क्वेअर मिळणार आहे आणि त्यामुळे ते सोपं होऊन जाईल. आणि थिटाची किंमत काय आलेली आहे, टॅन इनवर्स ऑफ एक्स. हा टॅन इकडे घेऊन गेला म्हणजे टॅन इनवर्स ऑफ एक्स. तर एक्सची व्हॅल्यू 0 इथं टाकली, एक्स जर 0 टाकला, एक्स टॅन इनवर्स ऑफ 0 इज 0, एक्स 0 टाकला तर थिटा सुद्धा 0 येतोय. आणि एक्सची व्हॅल्यू मी 1 टाकली, 1 इथं टाकला, टॅन इनवर्स ऑफ 1 इज π/4 म्हणजे एक्स 1 असताना थिटा π/4 आलेला आहे. आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे dxचं रूपांतर, dxचं रूपांतर मला d थिटा मध्ये करायचं असतं. त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह काढला. इथं काय आला, इथं काढतो डेरिव्हेटिव्ह. इथं d थिटा मिळेल. d थिटा इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx. हा भाग आहे का ॲज इट इज इथं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx. काही नाही म्हणजे 1 आहे वर, 1/1 एक्स स्क्वेअर प्लस 1 dx, 1/x स्क्वेअर प्लस 1 dx हा आहे आपल्याकडे. ठीक आहे, मग याच्या ठिकाणी मला काय ठेवता येईल, d थिटा ठेवता येईल डायरेक्टली. आणि मग बाकीच्या गोष्टी ठेवला. इथं d थिटा ठेवल्या, लॉगला लॉग लिहिलेलं आहे. लिमिट जे होते 0 to 1 होते त्याचं 0 to 1 चं रूपांतर 0 to π/4 झाले. ते 0 to π/4 वापरले आपण इथं. त्यानंतर काय मिळतं बघा जरा. इथं आता वापरायचं ते आपल्याला a मायनस एक्स करणार मी. म्हणजे मी लॉग ऑफ 1 प्लस टॅन ऑफ π/4 मायनस थिटा जो आहे आता करतोय. म्हणजे आधी किती होता, हा टॅन थिटा होता. टॅन थिटाचं रूपांतर कशामध्ये करतो मी, π/4 मायनस थिटा.
π/4 मायनस थिटा टॅन ऑफ π/4 मायनस थिटा काय येत असतो टॅन ऑफ π/4 मायनस थिटा काय येतो π/4 मायनस थिटा टॅनचा हा ऑडिओ चालू करून सांगू शकाल का तुम्ही टॅन ऑफ π/4 मायनस थिटा काय येतो ठीक आहे बघा हे पूर्ण सोडवावं लागतं बरं का बरेच जण इथं काय करतात गफलत करतात टॅन दिसला आणि असलं फॉर्म दिसला रे दिसला टॅनचं रूपांतर कॉट मध्ये करतात तर असं करायचं नाही हा दिस इज रॉंग हा π/2 असला असता π/2 मायनस थिटा घेतला असता तर टॅनचं आपण कॉट केलं असतं पण हा π/4 असल्यामुळं वी वोंट डू एनिथिंग ऑफ दिस काइंड ओके so what we will do is this बघा हे a tan of a minus b is tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b हा फॉर्म्युला इथं वापरणार आहे आपण हा फॉर्म्युला इथं वापरलेला आहे tan of a minus b चा तर पुढे जाऊन काय मिळणार आहे बघा आपल्याला इथं log of 1 plus हे होल थिंग अपॉन 1 मायनस आता tan of π/4 इज नथिंग बट 1 त्यामुळे काय होतंय बघा इथं 1 मायनस tan थिटा अपॉन 1 प्लस tan थिटा हा क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया 1 प्लस टॅन थिटा प्लस 1 मायनस टॅन थिटा त्यातला टॅन थिटा कॅन्सल झाला तर 2 अपॉन 1 प्लस टॅन थिटा मिळालेला आहे आपल्याला याला आपण लॉग ऑफ ए अपॉन बी असेल तर याचं लॉग ऑफ दिस मायनस लॉग ऑफ दिस पहिल्यांदा हा जो न्यूमरेटर आहे इथं पहिल्यांदा घेतला डिनॉमिनेटर इथं घेऊन हे डिव्हिजनचं रूपांतर मायनसमध्ये करण्याची ताकद कोणामध्ये आहे लॉगॅरिथम मध्ये असते log of a upon b is equal to log of a minus log of b हे जे सूत्र आहे ते वापरलेलं आहे आपण इथं मग आता दोन वेगळे वेगळे केले मग आता बघा बघू हा खरं तर परत एकदा आय सारखा दिसतो का बघा आपला आय आहे का तो हा जो आहे π/4 0 to π/4 log of 1 plus tan theta सेम प्रकार आलेला आहे इथं 1 plus tan theta 0 to π/4 म्हणून त्याचं रूपांतर कशामध्ये केलं आय मध्ये केलं हा मायनस आय तिकडे जाईल आय प्लस आय काय येतील 2i येतील आणि याच्यातले log 2 आहेत याच्यामध्ये थिटा आहे का नाही त्यामुळे हे कम्प्लिटली बाहेर काढू शकता आतमध्ये काय राहिला 1 त्यामुळे इथं काय मिळेल मग आपल्याला 1 चं जे इंटिग्रेशन आहे ते थिटा येत आहे 1 चं इंटिग्रेशन थिटा π/4 वरचा लिमिट टाकला नंतर खालचा लिमिट टाकला म्हणजे काय मिळतंय बघा आपल्याला π/4 मायनस 0 मिळतोय इथं आपल्याला मग हा जो आहे पुढच्या स्टेपमध्ये आय इज इक्वल टू फायनली काय लिहिता येईल मला हा 2 फक्त इकडे जातो π/8 log 2 एवढं मिळतं आपल्याला ठीक आहे त्यानंतर आता पुढच्या भागाकडे बघू आपण 11वं जे सम आहे ते बघूया आपण झिरो टू पाय दिलेला आहे एक्स साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स dx असा दिलेला आहे तो याच्यामध्ये काय होणार बघा 0 to पाय आपण इथं a मायनस एक्सचा तोच रूल वापरायचा आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हे एक्स दिसतात त्या त्या ठिकाणी पाय मायनस एक्स वापरायचा आहे पाय मायनस एक्स पाय मायनस एक्स पाय मायनस एक्स आता मात्र याच्या व्हॅल्यूज तुम्ही सांगा मला आता पाय मायनस एक्स म्हणजे क्वाड्रंट कुठला हो सेकंड क्वाड्रंट मध्ये आलो आपण बरोबर आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन ऑफ पाय मायनस एक्स किती असतो साइन एक्स असतो बर बर आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस ऑफ पाय मायनस एक्स काय असतो मायनस कॉस एक्स असतो सर मायनस कॉस एक्स असतो तर या दोन्ही गोष्टीचा वापर करायचा आपल्याला बघा मग आय थिंक इट्स करेक्ट तो साइन एक्स आला आणि मायनस कॉस एक्स आला साइन एक्स आला आणि मायनस कॉस एक्स इथं स्क्वेअर होता का लेट्स मी सी हा स्क्वेअर आहे होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्यामुळे मायनस जरी घेतलं तरी काय फरक पडत नाही ॲज इट इज राहणार ते आतमधलं तर इथं पाय मायनस एक्स साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स याच्यानी पहिल्यांदा पायला मल्टिप्लाय केला हा एवढा मिळालेला आहे आपल्याला
हा x ने याला मल्टिप्लाय केला, हा एवढा मिळालेला. नाव दिस होल थिंग इज आय. हे जे सगळं आहे ना ते पहिला परत एकदा आय इतकाच आहे, तो आधीच जिथून सुरुवात केली होती आपण, इथून जी सुरुवात केली होती 0 to पाय एक्स साइन कॉस स्क्वेअर, इथं तेच आहे का बघा. मग 0 to पाय एक्स साइन कॉस स्क्वेअर, त्यामुळे याला काय म्हणलेलं आय. जो आय इकडे गेला की काय होणार, आय प्लस आय, तो मिळेल आपल्याला 2i. तो काय मिळणार आहे 2i. आणि याच्यातला पाय आहे तो फक्त कोएफिशियंट म्हणून बाहेर काढला. आतमधला टर्म्स ॲज इट इज, साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स, साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स. आता हे किती 0 to पाय आहे. ठीक आहे. मग आता इथं एक सबस्टिट्यूशन केलेलं आहे. टी ची व्हॅल्यू काय टाकलेली आहे बघा, आता सबस्टिट्यूशन केलेलं आहे इथं. टी इज इक्वल टू काय केलेलं आहे कॉस एक्स, कारण की कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स डीएक्स मिळतोय आपल्याला इथं, म्हणून टीला काय ठेवलेलं आहे कॉस एक्स ठेवलेलं आहे. मग टी ची व्हॅल्यू कॉस एक्स असेल तर एक्स समजा 0 याच्यात टाकला, एक्स 0 याच्यात टाकला, कॉस ऑफ 0 काय येतोय 1, त्यामुळे टी काय येतोय 1. तेच पाय टाकला, समजा पाय याच्यात टाकला, कॉस ऑफ पाय म्हणजे काय येणार आहे -1, म्हणून टी काय येणार आहे -1 येणार आहे आपला. ठीक आहे. म्हणजे जे काय होतं आपल्याला 0 to पाय त्याचं रूपांतर, आता हा 0 to पायचं रूपांतर 1 to -1 मध्ये झालेलं आहे. 1 to -1, पहिल्यांदा 1 खाली पाहिजे होतं ना खरं तर. बघू बरं काय झालं कोहळ इथं. हा 0 आहे, 0चं रूपांतर 1 पाहिजे आपल्याला, इथं 1 यायला पाहिजे खरं तर 1, आणि वर किती यायला पाहिजे -1 यायला पाहिजे -1. आणि आतमध्ये जे लिमिट्स आहेत किंवा आतमधल्या ज्या गोष्टी आहेत मायनस साइन एक्स डीएक्स, तर साइन एक्स डीएक्सच्या ऐवजी काय येणार माझा, जे हा मायनस याला जाणार, मायनस डी टी होणार, तो मायनस डी टी म्हणजे याचं चिन्ह काय झालं मायनस झालेलं आहे. इथं हे चिन्ह काय झालेलं आहे मायनस झालेलं आहे. लक्षात येत नसेल तर बघा, आणखीन एकदा सांगतोय मी तुम्हाला. हा साइन एक्स डीएक्स आहे, माझ्याकडे पण साइन एक्स डीएक्स आहे, पण हा मायनस चिन्ह इथला काढून कोणाला द्यावं लागेल, मग इथं द्यावं लागेल, म्हणजे त्याला काय होणार तो मायनस डी टी. म्हणून डी टीचं चिन्ह काय असणार मायनस, ते मायनस चिन्ह इथं लिहिलेलं आहे. आणि आतमध्ये जे आहे कॉस एक्सला टी ठेवल्यामुळे टीचा स्क्वेअर मिळणार आहे आपल्याला, इथं टी स्क्वेअर मिळतो इथं आपल्याला, टी स्क्वेअर डी टी. मग बघा इथलं मात्र 1 to -1 करायला, किंवा हा मायनस चिन्ह घेतल्यानंतर मग -1 to 1 मिळेल तुम्हाला. हा इथं चिन्ह बदललंय बघा, काय झालं इथं गोळ काहीतरी झाल्यासारखं वाटायला लागलं. हा 0च आहे ना, इथं 0 ठेवल्यानंतर 1च यायला पाहिजे, खाली 1 यायला पाहिजे आणि वर -1 यायला पाहिजे. आणि मायनस चिन्ह खाली दिल्यानंतर मग खाली -1 येईल, वर +1 येईल. बरोबर आहे का मित्रांनो? का शंका वाटायला लागली कुणाला? काय मी जे म्हणतोय ते बरोबर आहे का? स्लाइड मध्ये आधीच बरोबर आहे? बघा इथं माझे लिमिट्स आधीपासून बघू, इथं मागं काय दिलं 0 to पायच आहे ना. सुरुवातपासून 0 to पाय आहे तो. 0 to पाय ठेवल्यानंतर मला 1 to -1 मिळणार आहे. 0 खाली आहे, पाय वर आहे, त्यामुळे 1 खाली येणार आहे, हा 1 खाली येणार, 1 to -1. आणि मग हे मायनस चिन्ह आहे, मायनस चिन्ह आतमध्ये ॲब्सॉर्ब केल्यानंतर याचं उलटं होणार आहे, खाली -1 आणि वर 1 येणार, -1 खाली आणि वर +1 येणार. बघूया काय काय फरक पडतो ते. बरं हा कसा -1 to 1 बघा बरोबर आहे की, मग मी म्हणलेलं बरोबर आहे, दिस इज -1 to 1. त्यामुळे पुढं हा इव्हन फंक्शन आहे, टी स्क्वेअर कसं आहे इव्हन फंक्शन असल्यामुळे याचं रूपांतर 0 to 1 येणार आहे, 0 to 1. त्यामुळे याचं रूपांतर कशामध्ये 0 to 1. आणि 2 बाहेर आला, 2 टाइम्सचं फंक्शन, त्यामुळे 2 बाहेर आला, हा 2 आणि हा 2 काय होणार कॅन्सल. तर आय इज इक्वल टू पाय 0 to 1 टी स्क्वेअर. टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय टी क्यूब अपॉन 3, इथं 1 आणि इथं 0.
1 पहिल्यांदा टाकला 1/3 मिळेल, 0 टाकल्यानंतर 0 मिळेल. 1/3 इंटू पाय/3 मिळेल आपल्याला. हे स्लाइड टाकणार आहे तुम्हाला ग्रुपवर, त्यावेळेस तुम्ही वाटलं तर शांतपणे बघा हे एकदा, ठीक आहे. आता 12th क्वेश्चन आहे log x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं देखील मला वाटतं हीच प्रॉपर्टी वापरून करणार आहे आपण आता. हां, ही इथं वेगळी प्रॉपर्टी आहे ना. चला हे बघूया आपण. आता इथं सबस्टिट्यूट काय करणार आहे बघा. 1 मायनस एक्स स्क्वेअर असल्यामुळे इथं साइन एक्स साइन थिटा सबस्टिट्यूट करतोय आपण. त्यामुळे इथं काय होणार आहे, ज्यावेळेस त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ dx इज इक्वल टू काय मिळेल, cos थिटा डी थिटा. आणि एक्सचे जे लिमिट्स आहेत 0 पासून 1 पर्यंत एक्सचे लिमिट आहेत, ती व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 0 याच्यात टाकली. साइन कुठल्या अँगलसाठी 0, तर 0 साठी 0 म्हणून थिटाची व्हॅल्यू 0. आणि एक्सची व्हॅल्यू 1 टाकली. साइन कुठल्या अँगलसाठी 1 येतो, तर π/2 साठी 1 येतो म्हणून π/2 मिळाला. एक्स हा 0 to 1 असेल तर थिटा हा 0 पासून π/2 मिळणार आहे मला, ठीक आहे. आणि आतमध्ये झालेले बदल बघा. ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्या त्या ठिकाणी साइन थिटा टाकायचा आहे. ज्या ठिकाणी एक्स त्या ठिकाणी साइन थिटा आणि लिमिट्स मात्र 0 to π/2. आणि dxचं रूपांतर cos थिटा डी थिटामध्ये आहे. cos थिटा डी थिटा असं लिहिलेलं आहे. मग हे एवढं समालेलं आहे. cos थिटा कॅन्सल होतोय. नुसताच काय मिळतं, लॉग ऑफ साइन थिटा मिळतं. तर या ठिकाणी ही एकच सम असा आहे की इथं एक्सक्लुझिव्हली ही प्रॉपर्टी आपण वापरतो. ही प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला, 0 to 2a असेल तर 0 to a आणि 0 to a घ्या. एकदा ॲज इट इज ठेवा आणि एकदा 2a मायनस एक्स घ्या. 2a म्हणजे कुठला, इथला हा 2a याच्यामध्ये उतरवायचा, म्हणजे 2a मायनस एक्स. म्हणजे माझा 2a कोण आहे आता, 2a म्हणजे हा π/2 आहे. मग याचं पहिल्यांदा 2 तुकडे केले आपण. 0 to π/4 एकदा केला आणि दुसऱ्या वेळेस पण 0 to π/4च आहे. हा देखील काय 0 to π/4च आहे. पण एकदा नुसतंच फंक्शन घ्यायचं आणि एकदा तिथं 2a मायनस एक्स म्हणजे π/2 मायनस एक्स, 2a मायनस एक्स म्हणजे π/2 मायनस थिटा घ्यायचं इथं, ठीक आहे. आणि आता हे लिमिट्स सेम असल्यामुळे मी या दोघांना एकत्र लिहिलेलं आहे, प्लस चिन्ह देऊन एकत्र घेतलेलं आहे इथं. आता लॉग ऑफ साइन थिटा प्लस लॉग ऑफ, आता साइन ऑफ π/2 मायनस थिटा इज कॉस थिटा. लॉग ऑफ काय झाला, कॉस थिटा, लॉग ऑफ साइन थिटा. मग आता प्लस आहे त्यामुळे दोघांचा काय होणार, गुणाकार होणार. लॉग ऑफ साइन थिटा इंटू कॉस थिटा होणार. आणि 0 to π/4 हे लिमिट्स आहेत. मग इथं काय करू, एक सिम्प्लिफिकेशन करू. वर आणि खाली दोन्हीकडे काय करू, डिवाइड बाय 2 करू. म्हणजे 2 साइन थिटा कॉस थिटा अपॉन 2. तर आतमध्ये लॉग ऑफ साइन 2 थिटा अपॉन 2 मिळतोय आपल्याला. मग त्यामुळे इथं बघा, हा लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर, लॉगॅरिथमचा रूल वापरूया. लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर आणि मग हे लिमिट्स ठेवूया त्याचे 0 to π/4 आणि 0 to π/4. याला I1 म्हणलेलं आहे लॉग ऑफ साइन 2 थिटाला, याला I2 म्हणलेलं आहे. दुसरा सोपा आहे, पहिलाच बघा फक्त. आता हा 2 थिटा आहे, 2 थिटाचं रूपांतर t मध्ये केलेलं आहे. मी एकदा सबस्टिट्यूशन केलंय, त्या सबस्टिट्यूशन मध्ये परत एकदा सबस्टिट्यूशन करायला लागलो. हा लेंदी समय 4 मार्काचा समय बरं का. हा 2 थिटा डी थिटाचं रूपांतर dt मध्ये झालेलं आहे. डी थिटा इज इक्वल टू dt अपॉन 2. सो ॲज थिटा चेंजेस फ्रॉम 0 to π/4, आता इथं 0 टाकला, टीचं काय होणार, 0च होणार. आणि π/4 जर टाकला तर π/2 मध्ये रूपांतर होईल त्याचं, π/2 मध्ये. म्हणजे मला हा काय मिळतोय, 0 to π/2 साइन ऑफ लॉग ऑफ साइन t dt अपॉन 2, कारण हा dt अपॉन 2 आहे म्हणून. हा झाला आपला. आता कुठला झाला हा, फर्स्ट I1 झाला. मग जिथं जिथं आता हा t आहे त्याचं रूपांतर आपण x मध्ये करणार आहोत किंवा थिटा मध्ये परत एकदा करणार आहोत. जसं इथं प्रॉपर्टीमध्ये दिलं की x च्या ऐवजी t घेतला तर चालतंय, तसं मी t च्या ऐवजी थिटा लिहिला तरी चालतो असं, म्हणून त्याचं थिटा मध्ये रूपांतर करून घेतलंय. 0 to π/2 लॉग ऑफ साइन थिटा डी थिटा. आणि I2 काय, 0 to π/4 लॉग ऑफ 2 डी थिटा. हा सोपा आहे बऱ्यापैकी. लॉग ऑफ 2 बाहेर आला, 0 to π/4 1 डी थिटा. आणि थिटा ठेवल्यानंतर म्हणजे 1चं इंटिग्रेशन काय असतं, थिटा असतं. अप्पर लिमिट टाकला π/4, लोअर लिमिट टाकला 0. त्यामुळे π/4 लॉग 2 हा आलेला आहे आपल्याला इथं. आणि हा जो आहे इथं वर जो दिसतोय तो, हा सगळा भाग नाही का, सुरुवातीचं जे सम त्यांनी दिलं होतं त्याच्यामधलाच भाग आहे, म्हणून तो परत एकदा I आलेला आहे इथं. मग सगळं मिळून लिहूया आता. I इज इक्वल टू हा I1 ची किंमत काय, स्वतः
1/2 आय इतकी ती आहे, मायनस I2 ची किंमत किती आहे, π/4 log2 इतकी ती आहे. याला इकडे घेऊया, म्हणजे हा इथं किती आहे 1 आहे, हा हाफ आहे, हा हाफ इकडे आला, 1 मायनस हाफ म्हणजे हाफ मिळाला आपल्याला, हाफ आय झाला आणि दॅट इज इक्वल टू मायनस π/4 log2. त्यामुळे आय इज इक्वल टू किती मिळतं आपल्याला, हा याच्यातला 2 जाणार आणि याच्यातला 2 जाणार, सो आय इज इक्वल टू मायनस π/2 log2. आणि हा मायनस चिन्ह जर आतमध्ये दिला तर हे एवढं सिम्प्लिफिकेशन करायची गरज नाही, खरं एवढं ठेवलं तरी उत्तर चालण्यासारखं आहे. दिस इज सफिशियंट. सो दिस इज द फायनल फॉर्म फॉर अस.